नमस्कार, आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण येथे मयूरचं छान असं कानातलं बघणार आहोत। ड्रॉप शेप आपण मयूरचं गळ्यातलं पोस्ट केलं होतं याच्या आधी, तर त्याला भरपूर छान असा प्रतिसाद आहे। आणि त्याचबरोबर एका ताईने कमेंट केली होती की ताई कानातलं देखील दाखवा। तर इथे बघा मयूरचं कानातलं बनवत आहे मी। पाठीमागचा स्टड घेतलेला आहे आणि मोर पंखाचं कुंदन घेतलेलं आहे ड्रॉप शेपचं। तर ते कुंदन आपल्याला स्टडला पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। येथे जे स्टड आहेत तर त्याला वेज नाही आहेत, हे बिना वेजचे स्टड आहेत आणि याला वेजचे स्टड देखील भेटतात, परंतु ते बिना वेजचे होते माझ्याकडे, त्याच्यामुळे ते वापरते मी। तर सगळ्यात आधी ते पॅक करून घ्यायचं आहे। हे कानातलं आहे ते एकदम सिंपल आणि युनिक डिझाइन दाखवत आहे। जे आपण चोकर बनवलं होतं तर त्याच्यावरचे कानातले वेगळे आहेत, तसे देखील दोन्ही मॅच होतात, ते देखील लवकरच दाखवेन मी। त्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे, तर हा व्हिडिओ केला होता, म्हटलं तुम्हाला दाखवते। हे बघा, हे व्यवस्थित बसत नाही का तर त्याला वेज नाहीत, त्याच्यामुळे हे बघा कशा प्रकारे मी त्याला पॅक करते। एक साईडला दोन्ही बोटांनी पकडावं लागतं आणि नंतर आपल्याला त्याला राऊंड बनवून घ्यावं लागते। त्याच्या आतून मी तार टाकते, त्याच्या आतून नाही टाकली तार तरी देखील ते फिट व्यवस्थित बसतं, परंतु हे मी त्याच्या आतमधून तार घेतलेली आहे। हे बघा, एक साईडला दुसऱ्या साईडनी काढून घेतली। सुरुवातीला याचे व्यवस्थित दोन येडे असतो, थोडासा त्रास होतो, नंतर दोन्ही साईडनी एकदा जर पॅक व्यवस्थित बसलं की नंतर आपल्याला वेळ लागत नाही जास्त। एकदम फिटिंगमध्ये घ्यायचं आहे। हे बघा, एक झालं व्यवस्थित येडा, त्याच्यानंतर त्याला राऊंड करून घेतलाय म्हणजे व्यवस्थित बसेल ते। हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सोपं जाईल बनवायला। खूप सुंदर असे हे कानातले दिसतात, एकदम सिंपल युनिक डिझाइन हे आहे, जे की आपण मोती आणि गोल्डनचे मणी दोन्ही वापरून चोकर बनवलेले आहे। तर इथे ते वापरत नाहीये, मोती देखील वापरत नाही आणि गोल्डनचे मणी देखील वापरत नाही, तर येथे फक्त लॉरियल्स वापरणार आहे। लॉरियल्स वापरून हे सुंदर असं कानातलं तयार करणार आहे। तर हे बघ, एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये करून घ्यायचं आहे। हाताने हलवून बघितलं, थोडंसं लूज होतं, त्याच्यामुळे आणखी 2 धाग्याला टाकून घेतले। 2 वेळेस याला पीळ मारल्यामुळे त्याचं कसं फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल। तर त्याच पद्धतीने दोन्ही कानातले बनवून घ्यायचे आहेत। येथे हे लॉक आहे, हे लॉक मी घेतलेले आहेत, आणि लॉक नसेल तर तुम्ही येथे 18 तारेला राऊंड बनवून ते देखील घेऊ शकतात। तर याच्यामध्ये लॉरियल्स टाकून घेते मी। हे बघा, 3 ते 4 लॉरियल्स टाकते। एकदम छोटंसं कानातलं पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे बनवते मी। आणि जी आपली पकड असते तर त्या पकडच्या सहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित जे आपलं कुंदन आहे तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। एकदम प्लायर घसरला, त्याच्यामुळे सगळे लॉरियल्स पडले। आता नंतर आपण ते लॉरियल्स टाकून घेऊया। येथे मी एक कानातलं बनवून घेतलेलं आहे, तर हे दुसरं कानातलं बनवते। इथे तुम्ही बघू शकता कसे त्याला बसवलेत, तर त्याला जेवढे लॉरियल्स आहेत तेवढेच लॉरियल्स इकडे देखील टाकायचे आणि हे चांगलं पॅक करून घ्यायचं। हे बघा, खूप सुंदर दिसणार आहे हे कानातलं। अतिशय सोपं पद्धत आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर आहे। आता हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे मयूर सेट, त्याच्यामुळे एकदम छान दिसतं त्याच्यावरती। हे सिंगल देखील यूज करू शकता किंवा सेटवरती देखील यूज करू शकतो। आणि बघू शकता तुम्ही, आपलं कानातलं तयार आहे। आवडलं तर नक्की लाईक करा,